मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये छापे मारले। तपास पथकाने अनधिकृत खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या बॉटल विकणाऱ्यावर कारवाई केली आहे। 2 दिवसांमध्ये 23 जणांना अटक करत ही कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून खाण्यापिण्याच्या वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत। आरोग्यास अपायकारक असलेल्या वस्तू विकल्या जाऊ नयेत यासाठी नागपूर विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे। जानेवारी महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभाचं नियोजन सुरू आहे। त्या संदर्भात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्लीत भेट घेऊन निमंत्रण पत्र दिलं आहे। निमंत्रणावर उपराष्ट्रपतींनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। तरी उपराष्ट्रपती कार्यालयाकडून पत्र आल्यानंतरच दौऱ्याबद्दल स्पष्टता येईल, त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरणार आहे। नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच 4 एक्सप्रेस किडवर 20 तासाचं शटडाऊन आहे। त्यामुळे शहरातील 10 जल कुंभावरून पाणीपुरवठा होणार नाहीये। आज 10 वाजेपासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत शटडाऊन राहणार। संबंधित लाईनशी निगडीत पाण्याच्या टाक्यांवरून पाणीपुरवठा होणार नाही। या कालावधीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या वतीने कळवण्यात आलंय। तेलंगणा राज्यातील SBI बँकेमध्ये 18 नोव्हेंबर रोजी दरोडा टाकला। तब्बल 15 कोटींचं सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आलाय। दरोडेखोरांच्या 7 जणांच्या टोळीतील 3 दरोडेखोर बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 7 दरोडेखोरांपैकी 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळच्या हिमांशू झंजवर समावेश आहे। तर इकडे पोलिसांना अजूनही बुलढाणा जिल्ह्यातील 2 तर उत्तर प्रदेशमधील 2 आरोपींचा शोध घ्यायचा आहे। पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2.5 किलो सोनं जप्त केलंय। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय। चंद्रपूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर मागून जोरदार धडक दिली, त्यामुळे हा मोठा अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जण जखमी झालेत। 30 प्रवासी थोडक्यात बचावले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाभलेल्या सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आंबाबरव अभयारण्यामध्ये पर्यटकांचा टक्का वाढत चाललेला आहे। अंबारबरवा अभयारण्यामध्ये टायगर सफारीसाठी पर्यटक प्राधान्य देत असल्याचं चित्र पाहायला मिळते। पर्यटकांच्या वाढलेल्या टक्क्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला पर्यटनाचं आणखी एक महत्त्वपूर्ण ठिकाण लाभलंय। सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या या ठिकाणी अभयारण्यामध्ये तब्बल 17 पेक्षा अधिक वाघ, 50 बिबटेस असल्याचं समजतंय। भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली असून तूर भात पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे। बस स्थानकालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घोणस प्रजातीचं 3 विषारी साप आढळलेले आहे। भंडाऱ्याच्या लखनीत ही घटना घडलेली आहे। या लाखनीच्या ग्रीन फ्रेडरस नेचर्स क्लबचे सर्पमित्र सलाम बेग आणि संदीप वडेकर या दोघांनी 3ही सापांना शिताफीनं रेस्क्यू केलंय। लाखनीकडून भंडाराच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बोरवेलच्या ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडेगाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नवीन कार घेऊन देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला एकाने 3,25,000चा गंडा घातला। या प्रकरणी रविवारी दुपारी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून रामनंदनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विक्रम रमेश मुणोत असं झालेल्या फसवणूक व्यावसायिकाचं नाव आहे। या प्रकरणी पुणे येथील राकेश सुभाष बडगुजर यांच्या विरुद्ध रामनंद पोलिसात तक्रार दिली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलाल नगर भागामध्ये भरदिवसा अवघ्या पाऊण तासात फ्लॅट
फोडून चोरट्यांनी सुमारे 30 तोळे सोनं आणि 50,000 रुपये रोकड असा एकूण 20 लाखाहून अधिकचा ऐवज लंपास केलाय। कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना हा प्रकार घडलाय। सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे या चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान असणार। अलिबाग समुद्रकिनारी 1 डिसेंबर रोजी पेण तालुक्यातील गडब येथील मितेश पाटील या तरुणाचा क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून खून झाला होता। या प्रकरणी पोलीस संथ गतीने तपास करत आहेत। तपास प्रगती नाही असा आरोप करत गडब गावात रविवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला। पश्चिम आशियातील सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल असाद याची 24 वर्षांची राजवट बंडखोरांनी उलथावून लावलेली आहे। यामध्ये तहरीर अल शाम या बंडखोर संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल जोलानी याने राजधानी दमास्कवर ताबा मिळवल्याचा दावा केलेला आहे। देशातील सरकारी रेकॉर्ड केंद्र आणि टीव्ही चॅनल्स बंडखोरांनी ताब्यात घेतले आहेत, तर राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद याचा ठाव ठिकाणा कुणालाच लागत नसून ते देश सोडून पळून गेले आहेत। वर्ध्यामध्ये सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे। वर्ध्यामध्ये व्यापारी प्रतिष्ठान 10 तारखेला बंद ठेवण्यात येणार आहे। वर्ध्यातील ग्रामीण भागामध्ये धुक्याची चादर पसरलेली आहे। ढगाळ वातावरणाचा पिकावर परिणाम होणार, त्यामुळे आता इथं धुक्यामध्ये वाहन चालवताना अडचण निर्माण झाली आहे। धुळे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतलेले आहे, मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे। घनदाट जंगलातून पुण्यातील 6 ज्येष्ठ नागरिकांनी सायकलवर स्वार होऊन 8 दिवसात 500 किलोमीटर जंगल भ्रमंती केली आहे। या सायकल भ्रमंतीमध्ये महिला देखील सहभागी झाल्याचं दिसते। या ज्येष्ठ नागरिकांनी देशातील विविध भागामध्ये आजवर सायकलने प्रवास केलाय। संबळमध्ये मुस्लिमांवरील हिंसाचार आणि अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेनं शव आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान 5 काल्पनिक मृतदेहाचा देखावा सादर करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी अश्रू ढासळत आपल्या भावना व्यक्त करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल या कंपनीला 10:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर आली। जी 35व्या फ्लॅटवरील विराज प्रोफाईल कंपनीला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे। गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना डिसेंबर 1946 मध्ये करण्यात आली होती। या अनुषंगाने होमगार्डच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर बँड पथकाकडून पथसंचलन करण्यात आलं। चैन साखळी चोरांनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय। नाशिकच्या पंचवटी परिसरातील धक्कादायक घटना आहे। पोलिसांनी पाठलाग करत संशयित चैन साखळी चोरांना ताब्यात घेतलाय। संशयित आरोपींकडून तब्बल 15हून अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत। नाफेड कांदा खरेदी प्रकरण पुन्हा वादात सापडलेला आहे। नाफेड करून सध्या बाजारामध्ये आणला जाणारा कांदा हा उन्हाळी कांदा नाही तर लाल कांदा असल्याचा आरोप किरण सानप यांनी शेतकरी संघटनांनी केलाय। मागच्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर घसरल्यानंतर नाफेड करून मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी कांद्याची खरेदी करण्यात आली होती। राज्यामध्ये 105 टन ऊसाचे गाळप आहे। साखर उत्पादनामध्ये पुणे आघाडीवर असून राज्यातील साखर कडून 80 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार आहे। राज्यामध्ये परवानगी दिलेले 42 कारखाने हे सुरू झाले तर गाळपाचा वेग आणखी वाढेल। पुणे विभागातील 26 साखर कारखाने मिळून 26.56 लाख टन ऊस गाळप पूर्ण केलाय।
नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। निफाड तालुक्यातून द्राक्षाची निर्यात केली जाते। निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांवर सध्या थिनिंग प्रक्रिया सुरू आहे। कोकणामध्ये तापमानाचा पारा घसरलेला आहे, तर सगळीकडे दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। काही दिवस गायब झालेली थंडी पुन्हा आली आहे। नागपुरातील गणेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला होता। सकाळी 6:30च्या सुमारास हॉटेल मॅनेजरला बॉम्ब ठेवला असून 9:30ला बॉम्बस्फोट होणार असल्याचा मेल आला होता। अग्निशमक दल, पोलीस आणि बॉम्बशमक पथक या घटनास्थळी पोहोचलं। पोलिसांकडून बॉम्बचा शोध सुरू आहे। हॉटेलमधील स्टाफ, गेस्ट यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉटेल परिसरात दाखल झाले आहेत। पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी येथे गोदामाला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत। कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भंगार गोदाम असून नेहमीच येथे आगीच्या घटना घडत असतात। मावळातील तरुणांनी महायुती सरकारच्या स्थापनेचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे। 11 पॅराग्लायडर्सनी 700 फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचं बॅनर झळकवलं। या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे। बॅनर्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह संभाव्य मंत्र्यांचे फोटो झळकले आहेत।